पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पे का असं करून कसं चालेल? का अभ्यास कर की या स्वप्नांसाठी तू बापूंनी मम्मीनी काय काय सहन केलं माहितीये ना तुला? अप्पे अभ्यास कर। त्या कपाटातलं काय आहे ना ती काढायच्या मध्ये नकोय ती। अप्पे काय ग काय आहे? शर्ट आहे। अगं ते दिसतंय ग मला, कुणाचं आहे? मित्राचा आहे, माझ्या मित्राचा शर्ट आहे। तेव्हा नाही कधी ते पद्या पद्या मम्मी अगं पद्याचा शर्ट आहे। मग तुझ्याकडे काय करतोय त्यो? माझ्याकडे काय करतोय? तुझ्याकडे कसा आला? तू रील कुठे केली? इथं। हा मम्मी मी इथं रील करत होतो आणि इथं असा ठेवला शर्ट। इथं त्याने शर्ट ठेवला, मम्मी तो असं उचलला याच्यात विसरू नये म्हणून असं टाकून दिला शर्ट। काय रे दीप्या, कसं दिसल रे हे? हा किती ढगळा आहे? आता मम्मी पद्या असा आहे म्हणलं शर्ट कसा असणार? काय रे तू कशाला तरी लोकांचे कपडे उचलून ना? तुझ्या बापूंना आवडत नाही माहित आहे ना तुला? जाऊन परत कर त्याचा शर्ट। सॉरी मम्मी, मला पटलं बरं का तुझं, मी आत्ताच देऊन येतो त्याला शर्ट। हा आणि होय ग अप्पे, तुला मी काय सांगितलं होतं सकाळी? बाहेरच्या पत्र्यात जागा करा म्हणून, झालं केलीस? अगं आता करते की। दीप्या हे सगळं बाजूला ठेव, आधी चल बरं ते करून येऊ काम। मम्मी मी दीदीला मदत करू का? जा जाऊन मदत कर तिची। हा तिथं झालं तुला मदत करतो। आधी तिला तर मदत कर, जाऊन जा, नको ते सगळं काढा। दीदी चल गांपूस आवरा पट्टेशी, सण आलाय 2 दिवसावर। दीदे तू घ्यावर राहिला। दीप्या थँक्यू। कशासाठी? अरे तू आता मम्मी समोर ते शर्टाचं सांभाळून घेतलंस ना। बस काय दीदे, अगं तू दीप्या पब्लिक आहे, चालायचं तेवढं। पण तू शर्ट कधी देणार आहेस? हळू बोल की। तू शर्ट कधी देणार आहेस? देते आता। पण दीदे तू शर्ट लय भारी केलायस बर का। अगं मला माहितच नव्हतं तुला येईल ते, लोय चिकना दिसतोय शर्ट। माझा पण शर्ट दे की करून तसा। माकडा आधी मोठ्या पोरांसारखे कपडे घालायला शिक, मला पण दे तसं शर्ट करून म्हणे। दीप्या ते काढ बरं आधी, आपल्याला आवरायला पाठवलंय ना बाहेर, काढ लवकर। अरे हा मला वाटलंच होतं लहान भावाबरोबर खेळत बसली असशील। का नाही काढायला घेतलंय सगळं? अगं नाही मम्मी, या माकडांनी टाकलंय हे काहीतरीच। हे दीप्या ती आधी सगळी पुस्तकं आणि अभ्यासाचं सामान बाहेर काढ। मम्मी अगं पुस्तकं कशाला टाकायची आहेत? तुला अजून अभ्यास करायचाच आहे का? हा एवढं सगळं होऊन गेलं, आपल्या घराची जडती झाली, तुझी वडणी वडली, तरी बी अभ्यास करायचा आहे का तुला? नाही दीप्या आधी ती पुस्तकं आणि टेबल बाहेर काढ, अभ्यास बिभ्यास सगळं बंद। केव्हा सुटायची शाळा आता? तेव्हा आधी आमची नाता बरं झालं, या या।
कधी येणार आहे काका? अरे वा, पप्पा चला लवकर, मला आप्पी दीदीचा अभ्यास घ्यायचाय. बर चल. ए चकुले, मला तुझी मदत पाहिजे होती. आधी प्लीज मग बघू. कसं करू नकोस, प्लीज कर. चकुले प्लीज, मला फोन पाहिजे होता, काकाला फोन करायचाय. म्हणजे शेषाला ना? अगं नाही, माझ्या काकाला. अरे खोटं बोल नकोस. शेषा मुली, एक काम कर, दर करे हे जाऊन फोन. 9552 985. हॅलो. हॅलो काका, आरू बोलतोय. हा आरू, काय रे, काय झालं? अरे तुम्हाला घ्यायला कधी येणार आहेस? अरे तुझा पप्पा नाही आला का तुला घ्यायला अजून? नाही. अरे एक 10 मिनिटात आहे तुम्ही. हा ठीक आहे. बाय काका. बाय माकडे. काय बोलस? करायचं नाही, भांडायचं नाही. चल पप्पा, मी जाते आप्पी दीदीकडे. काय पोरीचं तर काय कळानाच. आण. ए पोरी, जरा जपून ग, जपून, त्यात बल आहे. ठेव तिथं, ठेव. हा शाबास. जा आता. ती बकेट उचल का तिथे? हा उचल बर. अगं उचल की दिदे. ए दिदे. 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 अगं काय झालं? दिप्या, माझी जागा रे गेली ना. अगं जाऊन दे की मग, कशाला टेन्शन घेत्या? दिदे, सावधान रहो, सतर्क रहो. दुश्मन ने हमें चारों तरफ से घेर लिया है. तू तो शर्ट शेंशाला देऊन टाक लवकर. काय बडबडतोयस? म्हणजे ते तो बघ, खेकडा कसा नांगे धरून बसलाय बघ. तू शर्ट कधी देणार आहेस पण? दिप्या, हिचं काय तर रोज दिप्याचं काहीतरी करायला लागल ना. दिदे, तू नको टेन्शन घेऊस. दिप्याडॉनच्या डोक्यात लय आयडिया डाउनलोडिंग व्हायला लागल्यात. 98 दिदे, हे काय गेलं ग? अरे चकुली गेली आज बोलव तिला. चकुले, ए चकुले, बाहेर ये ग. 98 95 81 63. चकुले, काय ग? अगं तिथे नंबर आहे, घे डायल करून. मोबाईल नंबर कुणाचा? शेषाचा. शेषाचा नंबर तुला कोणी दिला? ते जाऊ दे, तू पहिला टाईप करून घे, नंतर माझ्या ध्यानात गेले ना लय मोठा प्रॉब्लेम होईल. बरं 98 95 81 63. ए दिदे, अगं विचार काय करतेस? फोन लाव. त्या शेंशाला लवकर दिला पाहिजे शर्ट. लाव फोन, लाव फोन, लाव. अगं, फोन. शपथ. तू हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? अरे कोण आजारी आहे? देऊ का औषध घरगुती? शेंशा. अरे कौन शहंशाह, कौन बात कर रहा है भाई? तुझा आवाज चांगलाच लक्षात आहे माझ्या. म्हणजे तुला आवाजावरनच ओळखते की मी. आपण भेटलो कुठे अजून? म्हणून तर एवढा नंबर शोधून फोन केलाय. परवा तर लई चिडली होतीस. चिडली तर अजून पण आहे. मला काहीतरी द्यायचंय तुला. आळवडे केले परत? दुसरं काहीतरी आहे. दे की मग. कसं? कसं? हे बघ, आता तू कुरिअर केलं तर आसगाव वरून सातारा, साताऱ्यावरून परत आसगाव, लय टाइम जाईल. त्यापेक्षा भेटू की आपण. कुठे?
कुठं अशा ठिकाणी भेटू जिथून आपल्याला अख्खा गाव दिसेल, पण आपण गावाला दिसणार नाही. म्हणजे वाघाचे पंजे. अरे शेष कळलं असं बोल की आता तरी. गाप्पे, सगळं आत्ताच जर कळलं तर काय मजा राहणार मग. बरं मग ऐक, माझा सिग्नल मिळाला ना काही ये मला भेटायला. म्हणजे वा काही नाही, ठेवते, बाय. कोण होतं काका? अरे कंपनीचा फोन होता. चल हे तू एक काम कर ना, तू जातो इथून घरी. नाही मला तू घरीच सोड. जाणं माझं महत्वाचं काम आहे यार. नाही बर चल चल चल, सोडतो. कामात काम होईल माझं पण. त्याच्यात पुस्तकं पाहिजे, नाहीतर बघ. चकुले मारू नको. दे तिला आपण बांधून घालूया, बघ कशी पिसाळ्या. मला तर कसं छकुले, अरे त्याला मारू नको छकुले. दीपा थांब ना जरा. अगं हे काय झालंय? तुझ्या अभ्यासाची जागा कुठे गेली आणि कुणी हलवली आणि तो आता कलेक्टर कसे होणार? अगं छकुले, काय झालं तुला ओरडायला? हा? अहो काकी, आपली तुझ्या अभ्यासाची जागा कुणी हलवली? मी काढल्या का? आणि मग ती अभ्यास कुठं करणार आणि कलेक्टर कशी होणार? आणि ती कलेक्टर नाही झाली तर मी पिया कशी होणार? हे बघ छकुले, ती कलेक्टर होणार नाही, त्याच्यामुळे ते अभ्यास बी करणार नाही. आणि ती कलेक्टर होणार नाही ना तर तू तिची पीए नाही. हे बघ, तू लहान आहेस का नाही? लहान मुलीसारखं वाग, कळतंय तुला? चल चल, मी तुला खायला देते, ये ग. दीदी एक आठवडा झालं मी बघते तो अभ्यासच करणं झाला आणि अशाने तू कशी होणार कलेक्टर? ए छकुले, अगं खुडी आहेस का तू? हे बघ मला आजचा दिवस दे फक्त, मी उद्यापासून अभ्यास करणार आहे. अगं आपली दीदी मला सगळं मांडलं दिसलं पाहिजे आणि नाही दिसलं ना तर मी खाणार सुद्धा नाही, काय पिणार सुद्धा नाही आणि मी इकडे येणार सुद्धा नाही. छकुले ऐक ना बाळा माझं. छकुले, अरे छकुले थांब ना. अगं मला एक बोलायचं होतं. मी आता लय बिझी आहे, तुझा. अगं ऐक ना, मला विचारायचं होतं, तू त्या टिटवी काय बोलत? आपली तिच्या घरी का जात असते? का म्हणजे मी तिची पेस, मी कलेक्टर आहे, कळलं? आता तुला म्हणून सांगतो, ती कलेक्टर होणार नाही बरं का. ए काय बी काय बोलू नको, जाईत ना. ए असं मी नाही, गावातले पोरं म्हणतेच. नाव फक्त सांग, एकेकाला दाखवतेच मी काय असतं ते. नाव कशाला सांगू, घेऊनच जातो की. चल चल. माझ्या आप्पी दिदीला असं बोलताय, दाखवतेच आता एकेकाला. दाख नाही, मी तर म्हणतो कापून टाक त्यांना आता. हा दाखवतेच एकेकाला. हा, सुट्टीच देऊ नको. असे ना उचलून उचलून आपटो. अरे इथं तर कोणीच नाही. हो अगं इथेच होते सगळे पोरं, कुठे गेले असतील बरं? तू ये, थांब मी बघ. पाहिला होय, तुला डेंजर राव, 100% तुला घाबरून पळाले ते. किती राहायचं? हा मी काय म्हणतो, तू आतमध्ये बघते का? ते आतमध्ये लपून बसले असतील. बघते थांब. बघ 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 बरं, आहेत का? आहेत का? रॉकेट, दरवाजा उघड. रॉकेट उघड, खुळा वेळ झालास का तू? तुला कोंडलंय. रॉकेट मला भ्या वाटायला लागलं, मी नाव सांगेन. दरवाजा उघड रॉकेट. आता दार उघडीत नसतो. मी बाहेरून तुला लय मारेन ना. दरवाजा उघड. एक काम केलं तर दरवाजा उघडीन मी. काय? मला तिकडं खेकडे पकडायला कोणी बोलवलं होतं? मला नाही आठवत. आताच बस मग, उघडीतच नाही. नाही 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 नाही, सांगते. सांग लवकर सांग. मला शेंशाने सांगितलं होतं. गे बस, दात पडके. काही चेष्टा न कर. शपथ शेंशाने सांगितलं होतं रॉकेट. कोण शहेनशा आणि कुठं असतो देव? तेच तर नाही ना माहित. नाही माहिती? आताच बस मग, दरवाजा उघडीत नसतो मी.
नाही खरंच माहित नाही रे, फक्त एक आवाज काढला तो येतो. कसला आवाज? ए छकुले, मी लय सिरियस माणूस आहे बर का, माझ्यासोबत कॉमेडी करू नको. अरे नाही रॉकेट, खरंच तू करून तरी बघ. ओ रॉकेट जर मोठ्याने कर. ओ रॉकेट मोठ्याने कर. चॉकलेटचा सिग्नल आता येतोय शेळीच्या. येऊ देच, त्याच्याकडे बघतोच. रॉकेटला नडतो काय? ठीक आहे. ए, काका तू कुठे चाललास? अरे तुझ्या काकीचा सिग्नल आलाय, तिकडे चाललोय. म्हणजे वाघाचे पंजे. चल. साक्षी, काय ग साक्षी, छकुलीचा सिग्नल आहे बाई. छकुली कशाला सिग्नल देईल? म्हणजे छकुलीनं स्वतः तुला सिग्नल दिलाय? नाही. अरे बरं, कुठून आलाय सिग्नल? बरं बरं, तू जा, मी आलेच. जा. छकुलीने नाही दिला मग? नक्कीचा सिग्नल शेनशाने दिलाय. खुळाचे हा, याला अजिबात धीर नाही. जाऊ दे. भाऊजी, एक काम होतं. काय होय नी? अहो ती पोती आत टाकायची होती. आता लगेच? अहो लय दिवस झाले तिथं पडलेत आणि सरकारने बघितलं ना तर परत ओरडतील. बरं. रॉकेट उघड, मला लय भीती वाटायला लागलं. रॉकेट उघड ना. ए उघडीच नसतो, जा. त्या दिवशी लय मजा वाटली होती ना तुला. हा, रॉकेट उघड ना. रॉकेट. टीटीव्ही. अच्छा, आता टीटीव्ही आली म्हणजे तो शेंशा येणारच. मला सिग्नल तर इकडूनच आला, तर कोणी दिसणं झालंय. मला इथून कोणीतरी बाहेर काढा प्लीज. प्लीज मला बाहेर काढा इथून कोणीतरी. छकुले, छकुले, अप्पी दीदी तू आतेच व्हय? अप्पी दीदी मला इथनं बाहेर काढ. अप्पी दीदी. काय ग? तू आत काय करतेस? कडी कोणी लावली बाहेरून? मी. रॉकेट, रॉकेट दार उघड. रॉकेट दार उघड. आरती एकटी होती आत. उघडीत नसतो, जा. रॉकेट दार उघड म्हणलं ना. नाही उघडणार. मला माहितीये या सगळ्याच्या पाठीमागे आहे ना तुझाच हात आहे. जोपर्यंत ते शेंशा येत नाही ना
तोपर्यंत दार उघडणार नाही.